नमस्कार. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आलेली आहे. राज्य शासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अधिकृत पोर्टलवर एक नवीन नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे आणि या नोटिफिकेशनमुळे राज्यातील अनेक लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. आता नेमकी अपडेट काय आहे ते समजून घेऊया. सामाजिक न्याय विभागाच्या डीबीटी प्रणालीवर दिनांक 11 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत विशेष तांत्रिक प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या कालावधीत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधी वितरणासंदर्भातील प्रक्रिया केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे काही काळासाठी संबंधित पोर्टल सामान्य वापरासाठी बंद राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न अनेक लाभार्थ्यांकडून विचारला जातोय. हे जे पैसे वितरित होणार आहेत ते नेमके कोणत्या महिन्याचे असणार? मार्च आणि एप्रिल महिन्याचे राहिलेले पैसे मिळणार आहेत का, की थेट मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे? तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. म्हणजेच उद्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. विशेष बाब म्हणजे यावेळी प्रक्रिया थेट डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्यामुळे लाभार्थ्यांनी आपली बँक माहिती आणि आधार लिंक स्थिती तपासून ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच काही लाभार्थ्यांचे मागील हप्ते प्रलंबित असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. म्हणूनच पुढील काही तास आणि पुढील 1 ते 2 दिवस लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही हे नियमितपणे तपासत राहा आणि अधिकृत अपडेट येताच त्याची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी माझी योजना चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन माहितीसह. धन्यवाद.